गोलंदाज मेहुल प्रथम गोलंदाजी मागवरती येईल एम एस वॉरियर्स संघामार्फत आणि झहीरभाई या ठिकाणी जोडले जातील. आणि नक्कीच या ठिकाणी झहीरभाईसाठी एक शेर सुद्धा आलेला आहे, जब तक सूरज चांद रहेगा टेनिस क्रिकेट समालोचन क्षेत्रात झहीरभाई तुम्हारा नाम रहेगा. आणि अतिशय सुरेख आपल्याला या ठिकाणी झहीरभाई यांचं समालोचन आतापर्यंत पाहायला मिळतलं आहे. जवळजवळ हा 4था दिवस आहे झहीरभाई यांचा आणि नक्कीच ती मेहनत आपल्याला झहीरभाईंची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नारंगीचं क्रिकेट आणि झहीरभाई यांचं एक रिलेशन वेगळं आहे, यांचं समीकरण एक वेगळं आहे. शुक्रिया सर जी. चलिए दोस्तों, आइए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. थोडा घाई करा मित्रांनो, हे लक्षात ठेवा. देवकरा ने स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पर बल्लेबाजों की बात की जाए तो सोम है और गेंदबाजी पर हैं मेहुल गेंदबाजी पर है. पहली गेंद राइटम राउंड विकेट. शॉर्ट गेंद दी ऑन साइड पर, गेंद को खेला, गेंद स्क्वायर का मिड विकेट पर आवर होती है. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. आइए थर्ड अंपायर को बिजी कर दिया है ऑफिशियल अंपायर ने. आइए थर्ड अंपायर निर्णय को भेजिए, क्या होगा क्या नहीं, बल्लेबाज सेव होगी या जाएंगे. हमारे साथ कॉम वॉक में प्रमोद सर जी है और वॉकी में प्रमोद सर जी. ये तमाम नारंगी ग्राम सभा नारंगी और पाटिल परिवार, इनका बहुत बड़ा योगदान है. इसलिए इतने बड़े बड़े टूर्नामेंट और तुकाराम मांगेला सर जी को कौन भूलेगा. ऐसे व्यक्तियों ने आगे बढ़ाने का मौका दिया और आज भी इस मैदान पर ये 4था दिन और 4थे दिन में ये 5वां मुकाबला आप देख रहे हैं. प्रमोद सर जी, शुरुआत एक बेहतरीन हुई थी, बेहतरीन थ्रो भी आया है, नॉट आउट है, बैटर सेफ है. चलिए 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई खाता खुलता हुआ टीम का. नक्कीच आणि चांगली सुरुवात म्हणता येईल. झहीरभाई चांगलं रनिंग बिटवीन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि आपण म्हणतो की नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नक्कीच मोठमोठ्या स्पर्धांचं या ठिकाणी सुनियोजित आयोजन कशा पद्धतीचं असतं आणि चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही जी स्पर्धा आहे पाटील परिवार पुरस्कृत, ही या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला खेळण्याची एक संधी उपलब्ध व्हावी या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. तू मेमे करता करता या ठिकाणी काय होतंय पाहू. या ठिकाणी जोरदार अपील केलं जाते, परंतु सुरक्षित एक धाव पूर्ण झालेली आहे. आणि नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे आभार मानावे लागतील, कारण आपल्यासारख्या समालोचकांना या ठिकाणी अशा मोठ्या मंचावरती या ठिकाणी संधी मिळते समालोचन करण्याची. त्यामुळे आणि ही स्पर्धा पाटील परिवार पुरस्कृत जी स्पर्धा असते ना, या स्पर्धेची वाट प्रत्येकजण बघत असतो, कारण ही स्पर्धा खेळण्याचं जो आनंद आहे हा एक वेगळा आनंद आहे. आणि तो आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकजण या स्पर्धेची वाट, मला वाटतं आता जवळजवळ प्रत्येक दिवशी आपण जेवढे संघ खेळवले आहेत त्याच्यापेक्षा जास्त संघ वेटिंगवरती आहेत. बरेचसे संघ अजूनही वेटिंगवरती आहेत. म्हणजे अशा पद्धतीची स्पर्धा आहे. जास्तीत जास्त संघाने या ठिकाणी संधी दिली होती. दरम्यान मेहुल सर एक अनुभवी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहे, तर बाहेर खेळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातोय. आणि ओव्हर आर्ममध्ये एक चांगला हातखंडा या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. एम एस वॉरियर्स संघाचे एक अनुभवी गोलंदाज मेहुल सर. झहीरभाई सही कहा सर जी आपने. एक शॉट गिनती ऑन साइड खेलना था, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज भाग छुड़ेगा और गॉन. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत, किफायतशीर गोलंदाजी, तिखट मारा, कोणतीही बॅट खोलण्याची संधी न देता गोलंदाजी केली जाते मेहुल सर यांच्या मार्फत. आणि एक अनुभव आपल्या गाठीशी आणि तो अनुभव पणाला कसा लावायचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच एम एस वॉरियर्स संघाचा ज्येष्ठ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली. आता मात्र फलंदाजी मागवरती पाहतोय आपण राहुलला मात्र या ठिकाणी मोठी कामगिरी करावी लागणार आहे. मल्हार 11 बोरिवली संघाला जर आपल्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, तर मोठी धावसंख्या करायची असेल, तर या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल. दरम्यान या ठिकाणी एक अवांतर धाव मिळते. एका धावेने या ठिकाणी
भर पडते, धावसंख्या पुढे सरकते, 5 धावसंख्या होते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले मेहुल सर यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी अवांतर धाव. बाहेर खेळण्याचा जास्तीत जास्त वारंवार प्रयत्न जहीरबाई केला जातोय, कारण मग जर आपण पाहिलं तर ऑन साईडला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न फलंदाज करून वारंवार केला जातो. त्यामुळे ऑफ साईडला जास्तीत जास्त बाहेर खेळून त्या ठिकाणी चेंडू निर्धाव करण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाजाचा पाहायला मिळतो आपल्याला. फिर से ऑफ स्टंप के बाहर गेंद, बेहतरीन गेंदबाजी अब मेहुल सर जी के द्वारा. एक अनोखी गेंदबाजी, 2 लगातार गेंद वाइड, उसके बाद एक अच्छी गेंदबाजी वहां पर. डॉट बॉल, स्कोर अपनी जगह पे रुका हुआ 6 रनों पर. बड़ी टीम मैदान पर है. शॉर्ट गिनती ऑन साइड पर गेंद को खेला है. जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन जरूर मिल जाएगा. इसको जाकर पहुंचता हुआ 7. बैक का बच्चा है. पहली ओवर की आखिरी गेंद आना बाकी रहेगी. 5वां मुकाबला आज के दिन का आप देख रहे हैं. इसके बाद छठे मुकाबले का टॉस. दोनों टीमों के कप्तान तैयारी में रहे. शॉट गेंद की छक्का बनाई, बैकफुट पर गए, गेंद को खेल दिया कवर बाउंड्री लाइन के करीब और गेंद न जाएगी सीमा रेखा बाहर. 4 रनों के लिए फरार. फील्डिंग लावून घ्या. उशीर करू नका मित्रांनो. दस्तीचा रुपेश गेंदबाजी पर आएंगे. 12 गेंदों का खेल आना बाकी. स्कोर की बात की जाए तो स्कोर जाकर पहुंचता हुआ 11 रनों पर. पहला ओवर का खेल समाप्त होता हुआ और अच्छी बेहतरीन बल्लेबाजी यहां पर प्रमोद सर जी. बात की जाए तो अब 12 गेंदे हैं. 12 गेंदों में किमान 12 से 15 रन एक फाइटिंग स्कोर देखने को मिलेगा. अब दोपहर का क्षेत्र इस नारंगी के मैदान पर अलग होता है. खेल सुबह में हमने अलग देखा है, 2 स्कोरिंग मॅच देखे, मगर मुकाबले में ट्विस्ट कहानी लेकर आए मुकाबले. सर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच मोठे फटके त्यासाठी आवश्यक आहेत आणि 12 चेंडूंचा खेळ असणार आहे. पाहूया या ठिकाणी आखोट्यापाचा चेंडू सरळ बाउन्स करण्याचा प्रयत्न जास्त होता आणि पंचावन्नकडे वळताय तो 1 बाउन्सचा इशारा सुद्धा मिळाला आहे. अवांतर धाव या ठिकाणी मिळते आणि काहीसा अंदाज या ठिकाणी मला वाटतं कदाचित गोलंदाज MS वॉरियर्स रुपेश गुप्ता गोलंदाजी मार्क होते पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू या ठिकाणी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मोठा फटका खेळला गेला आहे, परंतु चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत नाही आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले ऑन साईडला. मात्र एकच त्या ठिकाणी मिळेल. चांगलं कमबॅक म्हणता येईल रुपेश याचं. आणि जसा आपण उल्लेख केला की जास्तीत जास्त एक 15 ते 20 धाव संख्यांची मजल या ठिकाणी मारली तर एक फायटिंग स्कोर या ठिकाणी मिळेल. परंतु आपल्याकडे बॉलिंग लाईनअप कसा आहे त्यावरती पुन्हा एकदा. आता मात्र या ठिकाणी निश्चितच फुलर लेनचा चेंडू होता. अप्परकट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण गचाळ होते मात्र पॉईंटच्या दिशेने. आणि पाहता 3 धावा पूर्ण झाल्यात. पंच आमच्याकडे वळत आहेत. नो चेंडू या ठिकाणी घोषित केला जात आहे आणि या ठिकाणी नक्कीच पाहणी मिळेल फ्री हिट. झहीरभाई आता मात्र या ठिकाणी फ्री हिट मिळणार आहे. वाकई में सर जी फ्री हिट की बॉल है. बल्लेबाजों को घूम उठाकर खेलने का मौका आया है क्योंकि टूर्नामेंट में सुपर हिट. अगली गेंद है फ्री हिट. उगला डोहे पहानी पुरसा चेंडू है फ्री हिट. अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई. बेहतरीन शॉट है. गेंद ने ऊंचाई तो ली है मगर क्या बनेगा तो फिर वहां पर नामुमकिन हो जाएगा क्योंकि ये फ्री हिट की बॉल थी. 2 रन जरूर मिल जाएंगे. अब गेंदबाज महंगे साबित हो रहे नजर आ रहे हैं. एक गेंद इवेंट के बराबर है. एक रन पर कैच विन द मैचेस है. गेंद खराब होगी नुकसान होगा बल्लेबाजों के लिए. फायदेमंद वाली गेंदबाजी का नजारा पेश होगा. नक्कीच पवई पंचक्रोशी क्रीडा समिती दापोली आणि रायझिंग स्टार दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं नाणेफेकसाठी. पवई पंचक्रोशी क्रीडा समिती दापोली आणि रायझिंग स्टार. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. एक सुमधुर संगीत ऐकूया.
नवीन फलंदाज ताबडतोब दाखवला कृपया. खूप सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत, जास्त वेळ घेऊ नका. 3 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत. चौथ्या चेंडूचा खेळ करण्यासाठी नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल झाला आहे. फलंदाज जिमी. जिमी जिमी कधी येणार कामी पाहूया आपण. या संघासाठी येतोय का? नक्कीच मल्हार बोरिवली संघाला या ठिकाणी आपल्या नावाचा दबदबा आहे, परंतु कामगिरीमध्ये दबदबा तसा पाहायला मिळत नाहीये. तो दबदबा या ठिकाणी कोण उभा करतोय पाहूया. कारण MS वॉरियर्स संघ पाहिला पण अगली गेंद सुनिश्चित करना चाहते थे, फुल टॉस बनाकर खेलना चाहते, मगर वहां पर खिलाड़ी ने गलती की है. ये गलती आप कितनी महंगी साबित होगी तो आने वाला वक्त कलाएगा. क्योंकि मैदान आता चुकीला माफी नहीं मिलता. गलती करेंगे मैदान पर तो माफी नहीं मिलेगी, क्योंकि हर बल्लेबाजों को जीवदान देना आपके लिए घातक बन सकता है. स्कोर की बात की जाए तो स्कोर जाकर पहुंचता हुआ 19 रनों पर. दूसरा ओवर 20 रनों पर, माफ करिए. शॉर्ट गेंद दी ऑन साइड पर, गेंद को खेला, गैप बड़ा है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, मगर आउटफील्ड नारंगी के मैदान की फास्ट है, मगर पैरों से गेंद को रोका गया. 1 को 2 में तब्दील किया, तीसरे की मांग है और तीसरा भी पूरा कर जाएंगे. 3 रन के साथ स्कोर 23 रनों पर जाता हुआ महंगे साबित हो रहे गेंदबाज. पहली ओवर में 11 रन बने थे, मगर उसके बाद अभी तक गेंदबाजी में शोर नहीं मिला. लाइन टू लाइन गेंदबाजी नहीं हो रही है, तो सिर्फ पैरों पर गेंदबाजी करने का प्रयास कर रहे गेंदबाज. इसको जाकर पहुंचा हुआ 23. दूसरी ओवर की आखिरी गेंद, राहुल स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर राहुल है. फुल टॉस है, गेंदबाज ने दिया है मौका और बल्लेबाज ने की है बल्ले बल्ले. गेंद सी मारे का बार, छटकार, 6 रन. का पूरा पूरा इंतजाम लिया बल्लेबाजों ने और गेंद को खेल दिया सीमा रेखा बार. रवि मानकर सर जी का आगमन हुआ है. उसकी थोड़ी देर के बाद उनके टीम के मुकाबले भी हमें देखने को मिलेंगे. बहुत टीमें विरार की, क्योंकि इस टूर्नामेंट तमाम खिलाड़ियों के लिए बना है. पाटिल परिवार ने हर साल की तरह इस साल भी आपको मौके दिए हैं. जितनी टीमें लिए जाए उतनी कम होगी. हर टीम चाहती है कि इस मैदान पर आके हम हमारे खेल का प्रदर्शन किया जाए. नेट में जो भी खेल रहे हो जल्द से जल्द नेट से बाहेर आ जाए प्लीज. नेटमध्ये कोणीही सराव करू नका अशी तुम्हाला विनंती करतोय. 2 चेंडूचा 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या झाली ती 29. प्रमोद सर जी 12 गेंदों का खेल हुआ है, 29 रन बने. क्योंकि अब तक बात की जाए तो ये 5वां मुकाबला आप देख रहे हैं. 3 मुकाबले की बात की जाए तो 29 ऐसा वो टारगेट देखा था, मगर क्या इस मैच में हम 50 का आंकड़ा देखने को जा रहे हैं. नक्कीच झैरभाई, पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रज्वल इलवन आणि जिद्दी संघामध्ये तेच पाहायला मिळालं होतं. 2 षटकामध्ये 29 धावा या ठिकाणी धावफरकावली होत्या. आणि मात्र शेवटच्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 38 धावांपर्यंत मजल मारली गेली. तीच पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळते का? अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आहे. पाहतोय पण ऑन द रोप, 1 बाउन्स, चौकार, 4 धावांसाठी फरार. आणि जर बघितलं आपण खडे खडे मारण्याचा प्रयत्न, कारण आपण वारंवार बघतो आपल्या डोक्यामध्ये एक सेट असतं की ऑन साईडला धावा येतात, ऑन साईडलाच खेळला पाहिजे, अशा पद्धतीचा एक गेम सेट असतो डोक्यामध्ये. परंतु या ठिकाणी आपल्याला जर बघितलं आपण मल्हार इलेवन बोरिवली संघाचे जे फलंदाज आहेत त्याच्यामध्ये वारंवार तो प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी उत्कृष्ट फटका आधा सजवला होता. मात्र या ठिकाणी स्विच इट करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने यष्टीरेषेकडे विसावतोय. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. या ठिकाणी नजर शेवटपर्यंत टिकवण्यामध्ये यश मिळालं नाही आहे फलंदाजाला आणि चेंडू मात्र निर्धाव विसावलाय. आणि नक्कीच ती पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळते का पाहूया. कारण या ठिकाणी धावफलक जर बघितले आपण तर 33 धावा. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू फसलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आहे. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल त्या ठिकाणी केला जातोय. नक्कीच आणि कुठेतरी मला वाटतं एक लेझी क्रिकेट थोडंसं लेझी झालेलं पाहायला मिळतं आपल्या MS वॉरियर्स संघामार्फत. कारण चेंडू बराच काळ हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत होता, परंतु प्रयत्न केला गेला नाही. त्या ठिकाणी सीमारेषा सुद्धा लांब होती, जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता कदाचित झेल होऊ शकला असता, परंतु तसं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आहे. मात्र निश्चित 2 धावा पुढील टॉससाठी पवई पंचक्रोशी क्रीडा समिती दापोली आणि रायझिंग स्टार दोन्ही संघांनी ताबडतोब यायचं या ठिकाणी नाणेफेकसाठी. एकच धाव या ठिकाणी मिळेल. नक्कीच
एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 36. मात्र अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू जर आपण बघितले तर 2 मोठे फटके जर आले ना तर अतिशय चांगला आत्मविश्वास मल्हार इलेव्हन बोरिवली संघाचा बिल्ड होईल. पण तो जर 2 चेंडू डॉट येत आहेत तर नक्कीच MS वॉरियर संघ या सामन्यामध्ये टिकून राहण्यामध्ये यश मिळवू शकतो. सही कहा सर जी आपने. 2 गेंदों का खिलाना बाकी है. मल्हार इलेवन बरौली टीम बल्लेबाजी पर है. ऑफ स्टंप पर ऑन साइड पर गेंद को खेल दिया. खिलाड़ी है मगर गेंद 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेखा बाहर. 4 रनों के लिए फरार हो जाएगी. बेहतरीन चौका आता हुआ कमांडीज. आता मात्र या ठिकाणी गिअर चेंज केलेत. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती कोणत्या पद्धतीने या ठिकाणी फटका खेळला जातोय पाहावं लागेल. स्विच करण्याचा प्रयत्न आधीच वळले होते मात्र या ठिकाणी बॅट आधीच फिरवली गेली आणि चेंडू मात्र उशिरा त्यावेळी स्लोअर करण्याचा प्रयत्न यशस्वी. चेंडू मात्र शरीरावरती आदळला आहे. 1 धाव मिळेल बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 41 आणि जिंकणे 42 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू आणि 42 धावा MS वॉरियर्स संघासाठी असेल. एक सुमधुर संगीत ऐकू त्यानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये येऊ इथे दुसरी इनिंगचा. थँक्यू डीजे. एक मिनिट थांबवतोय. टॉस होतोय. 6व्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करूया. रवी मानकर साहेब यांचा आगमन झालेलं आहे. की चांगली व्यक्ती चांगला खेळाडू आपण पाहिलेला आहे. आइए दोस्तों दूसरी इनिंग की शुरुआत होगी. 42 रनों का टारगेट है. टॉस भी हो रहा है और अगली आवाज़ पांचों की बेहतरीन बुलंद आवाज़ के मालिकों का आवाज़ आप सुनते हैं मगर हर बार इस मैदान पर उनका भी कॉपरेट बहुत रहता है. भरत सर जी है उसके बाद प्रमोद सर जी ये तमाम व्यक्तियों का. और अब थोड़ी देर में वो आवाज़ आपके सामने गुंजाया जाएगा भरत सर जी के द्वारा. नक्कीच नाणेफेक झालाय. दरम्यान पवई पंचक्रोशी क्रीडा समिती दापोली विरुद्ध रायझिंग स्टार या ठिकाणी नाणेफेक केला गेला आहे. धन्यवाद जहीर भाई आणि थँक्यू प्रमोद सर. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देणारी आपण ही स्पर्धा पाहतोय. पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा आहे आणि खूप मोठे योगदान या स्पर्धेला सन्माननीय राजेशजी पाटील साहेब आणि सन्माननीय राजेशजी पाटील साहेब तसेच संपूर्ण पाटील परिवार त्यांचे देखील मनापासून आभार. 5वा सामना आपण पाहतोय. MS वॉरियर्स वर्सेस मल्हार इलेव्हन बोरिवली. टार्गेट सेट केला आहे विजयासाठी. ते म्हणजेच तब्बल 42 धावांचे टार्गेट हे सेट केलं आहे या ठिकाणी. नेक्स्ट मॅच KCC नानावळी अगेन्स्ट मराठा लेजंड विरार या 2 संघांच्या दरम्यान मध्ये हा 7वा सामना असेल. 6वा सामना सर तुमच्या हातामध्ये ती चिठ्ठी आहे. हा 7वा सामना असेल. KCC वर्सेस मराठा वॉरियर्स विरार्स या 2 टीमच्या दरम्यान. मॅचला करूया सुरुवात. चला वेळ बघा जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये वापरू नका. यस पंच बॅटर जाऊ द्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. MS वॉरियर्स प्लीज आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. आज प्रमोद सर सुट्टीचा दिवस 25 डिसेंबरचा दिवस क्रिसमसचा दिवस आहे आणि आज सुट्टी असल्या कारणास्तव या संपूर्ण पंचक्रोशीतील जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांनी आज थेट या नारंगीच्या मैदानाला भेट दिली आहे. आज संपूर्ण सुट्टीचा दिवस आम्ही नारंगीच्या मैदानावर या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत. त्यामुळे आज बघा आपण भरपूर प्रेक्षक राजे या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच सर. आणि प्रेक्षकांशिवाय या क्रिकेटला मजा नाही. नारंगीच्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी नक्कीच म्हणजे असं मला आठवतंय सर मी की त्या ठिकाणी बक्षीस पटकावलं होतं की बाहेर चेंडू गेल्यानंतर जर कॅच पकडला तर तेव्हा 200 रुपये पारितोषिक होतं आणि मलाही ते मिळालं होतं. एकदा मी पकडला होता चेंडू. त्यामुळे नारंगीचं मैदान आणि प्रेक्षक हे सुद्धा समीकरण एक वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज सुट्टीचा दिवस आहे
आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्व आपले सकाळची कामं आटपून बराचसा जो दर्दी प्रेक्षक वर्ग जो आहे ना तो नक्कीच या ठिकाणी आता तळ ठोकून बसेल. शेवटचा सामना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हलणार नाही आहे. आणि असं क्रिकेट आपल्या या ठिकाणी नारंगीच्या मैदानात पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आता दुसरी इनिंग चालू होते. मल्हार बोलिवली संघाने चांगल्या पद्धतीचा टार्गेट सेट केलेला आहे आणि MS वॉरियर्स संघाला या ठिकाणी जिंकण्यासाठी जवळजवळ बघितलं आपण तर 42 धावांचं आव्हान या ठिकाणी 10 फटकावरती दिलेलं आहे. पहिला गोलंदाज या ठिकाणी मल्हार इलेव्हन बोलिवलीचा सज्ज झालेला आहे. थोडासा हलकासा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. मात्र कशा पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी केली जाईल बरं सर आपल्याला पाहावं लागेल. स्ट्राईक एंडला आपण मंदार या खेळाडूला पाहत आहेत. नॉन स्ट्राईकला आपण कृपेशला पाहत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज आहे मिस्टर सोहाब. पहिला चेंडू फेस करतोय मंदार. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला ऑफ साईडला. क्रॅकिंग स्ट्रोक खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका खेळला गेला होता. एकदा पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे मिळतील. टार्गेट मोठं आहे. 18 चेंडू तुमच्या समोर आहेत. 18 मध्ये तुम्हाला 42 करायचे आहेत. त्यामुळेच नक्कीच इथून जर आपण एक विचार केला सर तर जवळजवळ आपण 14 धावा पर ओव्हरमध्ये आपण म्हणू शकतो. 14 धावा तुम्हाला पर ओव्हरमध्ये करायचे म्हणजे 6 चेंडूमध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका कंपल्सरी खेळायचा आहे. नक्कीच. आणि तो मोठा फटका कोणत्या चेंडूवरती येईल हे पाहावं लागेल. आपल्याला पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडूने उसळी घेतली आहे आणि या ठिकाणी ज्या अंदाजाने बॅट फिरवली गेली होती मात्र चेंडू तितक्याच भन्नाट वेगाने पहिला पण यष्टी रक्षकाकडे गेला आहे आणि मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी विसावला गेला आणि जर जसं सर तुम्ही सांगितल्या पद्धतीनं 14 धावांची सरासरी राखायची आहे परंतु चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. मात्र त्यासाठी वेट केलं पाहिजे, वेळ घेतली पाहिजे. नक्कीच अच्छी गेंदों का सम्मान करो, बुरी गेंदों को बाउंड्री लाइन के पार करो. मिस्टर स्टोक आहे, फटका फसलाय, मागे फिल्डर आहे. यावेळेस कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. सुरुवातीपासूनच ते काम करायचं होतं मात्र या ठिकाणी गोलंदाज हवी झालाय. पहिली विकेट डाऊन. फलंदाज बाद मिस्टर मंदार. बॅक टू द पॅव्हलियन. आउट. मोठी फटके मारण्याचा दीप नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे. जसं आपण सांगितलं सर की अच्छे गेंदों का सम्मान करो. चांगला चेंडू होता. त्या ठिकाणी सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असता तरीही 1-2 धाव घेऊ शकले असते. आणि आपण वारंवार उल्लेख करतो की 1-2 धावा म्हणजे सिंगल डबल तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक स्कोर रोटेट करू शकताय, जास्तीत जास्त बिल्ड करू शकताय. आणि तुमच्याकडे 18 चेंडू आहे. 18 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किती बाहेर आपण सेट करायला पाहिजे. 14 धावांचं टार्गेट करायचं आहे. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका खेळायचा आहे. परंतु तशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या चेंडूंचा समाचार करणं हेही गरजेचं आहे. मैदानामध्ये आपण कूल माइंड गेम खेळणं आता गरजेचं आहे. दरम्यान या ठिकाणी डावखुरा फलंदाज नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडू खाली येतोय आणि कोणती चूक नाही आहे. सुंदर झेल टिपलाय त्या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. डावखुरा गॉन. दीप त्याच पावळी मात्र परतला माघारी ढेगावट. रिझनमध्ये बॅक टू बॅक 2 डब्ल्यू शोधले आहेत गोलंदाजांना. 2 विकेट मात्र आतापर्यंत काढले आहेत. सोहमनं रिक्वायर्ड रन रेट 14च्या घरामध्ये आहे. प्रमोद सर अशा प्रकारे तुम्ही बॅटिंग करत राहिलात तर रिक्वायर्ड रन रेट अक्षरशः मी तर म्हणेल जवळजवळ जाईल 17 ते 18च्या घरामध्ये नक्कीच निघून जाईल. त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेतरी नक्कीच डोक्याचा वापर करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे MS वॉरियर्स या टीमला. कारण बघा सगळे चेंडू मोठे फटके मारण्यासाठी नसतात. काही चेंडू असे असतात त्या चेंडूवर आपल्याला अगदी योग्य ते खेळ करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर आनंद येतोय. सरळ बॅटनं समोरच्या दिशेने खेळल्या. गॅपमध्ये चेंडू आहे. लॉग ऑनचा फिल्डर प्रयत्न करतो चेंडूला अडवण्यासाठी मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू थांबत नाहीये. हा येतोय अगदी महत्त्वाच्या क्षणी महत्त्वपूर्ण चौकार. विकेट गेल्यानंतर प्रमोद सर अशा एका फटक्यांची नितांत गरज MS स्पोर्ट्सला होती. आणि नक्कीच आणि या फटक्यामुळे सर थोडा आत्मविश्वास जो आहे ना तो वाढला असेल. थोडं प्रेशर हलकं करण्याचं काम या फटक्याने केलेलं आहे नक्कीच MS वॉरियर्स संघाचं. मात्र अशा पद्धतीचे फटके खेळणं गरजेचं आहे. कारण आउटफील्ड जर आपण बघितलं आउटफील्ड तेज आहे. तुम्हाला फटके अतिशय कौशल्यपूर्ण खेळावे लागतील या मैदानावरती. आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला आहे.
एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सर केलं. 7 या धावसंख्येवरती सर पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले आणि धावसंख्या जर बघितली आपण तर धावफलकावरती फक्त 7 धावा. एक सुमधुर संगीत ऐकू आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊ या मैदानामध्ये. सात धावा फळकावर म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 35 धावांची गरज आहे. खरोखरच बघा विकेट पडल्यानंतर थोडंसं प्रेशराईज झाला होता MS वॉरियर्सचा संघ आणि तो महत्त्वाच्या क्षणी आलेला चौकार इथून नक्कीच त्या चौकारानं ऊर्जा दिली आहे. आत्ता मात्र नक्कीच पर ओव्हरचा विचार केला तर 17हून अधिक धावा तुम्हाला या एका ओव्हरमध्ये करावे लागतील. त्याच्यामुळे हे जे षटक आहे हे दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे आपण एक म्हणू शकतोय प्रमोद सर की हे जे षटक आहे या मॅचची दशा आणि दिशा दाखवणारे हे षटक क्रमांक 2 गोलंदाज त्या ठिकाणी आहे मिस्टर राहुल. नक्कीच राहुल अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला आहे. कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी चेंडू मागे ठेवण्यामध्ये यश मिळते वारंवार गोलंदाजाला. पाठीमागच्या पण सामन्यामध्ये पाहिले आपण जास्तीत जास्त मागे ठेवण्यामध्ये प्रयत्न केला जातोय आणि ती जी वाईड लाईन आहे त्या वाईड लाईनच्या जवळ कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच बघा सर आपण आत्ताच उल्लेख केला होता की वाईड लाईनच्या दिशेने कुठे खेळण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाला वाटलं की त्या ठिकाणी वाईड चेंडू आहे परंतु चेंडू अतिशय सुरेख त्या ठिकाणी अचूक टप्प्यावरती पडला होता. चांगली लाईन आहे. बॅटरला कुठलीही संधी त्या ठिकाणी दिली जात नाही आहे. त्या ठिकाणी त्या बॅटरच्या शरीरापासून लांब ठेवण्याचं काम करतो गोलंदाज. यावेळेस देखील कव्हर ड्रायचा फटका अतिशय सुंदर कव्हर ड्राय अतिशय देखणा फटका वारंवार याच फटक्याच्या शोधात हाय तोय खणखणीत चौकार 4 धावा. मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेटमधला कव्हर ड्राईव्ह पाहायला खूप मजा येते मित्रांनो आणि खरोखर अतिशय सुंदर फटका खेळला गेला. इथे धावांची गरज आहे. धावा करायच्या आहेत पर ओव्हरमध्ये. आता मात्र 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचे आहेत प्रमोद सर आणि हा अगदी महत्त्वाच्या क्षणी. तिसऱ्या चेंडूवर हा चौकार आला म्हणजे 3 चेंडूमध्ये 4 बनवलेत. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मी तर म्हणेन एखादा षटकार एखादा चौकार मॅचमध्ये तुम्ही वापसी करू शकाल. प्रयत्न तोच आहे. ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला आहे. लॉंग ऑन डीपमधून शतरक्षक वेगाने आला. मिड ऑन रिजनमध्ये चेंडूला फील्ड केला आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे बघा चुकी काढली आहे. चुकी काढली त्या ठिकाणी यष्टीरक्षकाचं लक्ष नसताना देखील गोलंदाजानं थ्रो केला होता. नशीब एक चांगला बॅकअप आहे त्या ठिकाणी अन्यथा इथे काही धावा आणखीन एक्स्ट्रा खर्च कराव्या लागल्या असता. धावा पळून काढल्या त्या 3 धावा संख्या झाली आहे ती तब्बल 14. आणि जर सर आपण बघितलं नॉन स्ट्राईक येणारचा तो फलंदाज होता तो दूरपर्यंत आला होता परंतु नंतर त्यानं बघितलं की चेंडू सुटलेला आहे. पुन्हा त्यानं तो तेवढं डिस्टन्स कव्हर केला म्हणजे चेंडू हातामध्ये होता परंतु ते त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली आणि 1 अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळालेली आहे. धावसंख्या आतापर्यंत 14. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने आता मात्र या ठिकाणी सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. इन स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिडचा प्रयत्न वारंवार वाईड लाईनवरून केला जातोय आणि जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा आणि ते सुंदर कव्हर ड्राईव्ह सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब. पुन्हा एकदा आपण ऑब्रेकचा मारा पाहिला गोलंदाजामार्फत स्विंग चांगला पाहिला. बॅक चेंज पॉईंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे. चेंडू पडल्याने डायव्हर्ट झालाय. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. खूप चांगली गोलंदाजी बॅटिंग तर नक्कीच आपण या टीमची अप्रतिम पाहिले. MS वॉरियर्स या टीम खास करून मल्हार स्पोर्ट्स बोरिवली या टीमची आणि यावेळेस ही गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी केली जात आहे. 1 धाव फक्त. धावा संख्या झाली आहे ती 15. नक्कीच सर आणि यानंतर मात्र आता आपले गिअर चेंज करावे लागतील कारण धावसंख्या मोठी आहे. पण जर पाहिला आतापर्यंत तर दुसऱ्या षटक प्रगती होत असताना या ठिकाणी थोडासा ताळमेळ चुकला आहे आणि या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. बॅक टू डगआउट गॉन. धावांचं टार्गेट तुमच्या समोर होतं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी तर म्हणेल यावेळेस प्रत्येक षटक जे आहे हे अक्षरशः सुपर ओव्हरप्रमाणे खेळणं गरजेचं होतं किंवा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जसं षटक असतं तशा प्रकारे खेळणं गरजेचं होतं.
धावा सुरुवातीपासूनच कमी आल्यात कारण गोलंदाज हाबी झाले ते म्हणजेच MS वॉरियर्स या टीमच्या बॅटर्सवर. कारण पहिले षटक आपण जर प्रमोद सर पाहिलं तर सोहमनं जवळजवळ मला वाटतं पहिल्या षटकामध्ये धावा जवळपास दिल्या गेल्या होत्या 8. दुसरं षटक राहुलचं अप्रतिमरित्या हाताळलं गेलं. एक चौकार राहुलच्या त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्यानंतर 3 डॉट बॉल देखील आपण प्रमोद सर त्या ओव्हरमध्ये पाहिलेत. राहुलने देखील 8 धावा खर्च केल्या होत्या आपल्या या दुसऱ्या षटकामध्ये. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 16. आत्ता मात्र धावांचा डोंगर समोर आहे कारण उर्वरित 6 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये धावा तब्बल करायच्या आहेत त्या. गॉन या ठिकाणी बॅटचे कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि या ठिकाणी आल्या आल्या पुन्हा मागे पावली परतावं लागतंय फलंदाजाला. मध्ये 26 बनवायचे आहेत. हाणामारी करावी लागेल. कालच्या दिवसातील मॅच 6 चेंडू 31 धावा आणि तुफानी बॅटिंग त्या ठिकाणी चेतन भोईरनं केली होती. निविया स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून खेळताना 3 षटकारांची तिकडे आपण त्याच्या बॅटमधून पाहिली होती. अगदी त्या मॅचला नक्कीच रोमहर्षकपणा आपण त्या ठिकाणी पाहिला होता आणि अंतिम क्षणी त्या ठिकाणी निविया स्पोर्ट्सचा संघ पराभूत झाला. तशा प्रकारे ते बॅटिंग करावी लागेल कारण बघा या ठिकाणी 26 बनवायचे आहेत. 5 चेंडूंचा खेळ तुमच्या हातामध्ये आहे. 5 मध्ये तुम्हाला 4 षटकार ठोकायचे त्या मैदानावर. नारंगीचं मैदान आणि या मैदानावर नक्कीच ही धावसंख्या होऊ शकते. मी करू शकतोय या आत्मविश्वासानं बॅटरला त्या ठिकाणी खेळावं लागेल प्रमोद सर. नक्कीच कारण आपल्याकडे चेंडू कमी आहेत आणि धावा मात्र या ठिकाणी जास्त धावफलकावरती लावायच्या आहेत. त्यामुळे तशा पद्धतीची खेळी होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका मारायचा होता. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का. 2 धावाही या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि लेग बाईच्या स्वरूपात या दोन्ही धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. मात्र आता या ठिकाणी 17 या धावसंख्येवरती पोहोचते. चांगला चेंडू आहे आणि पूर्णतः बॅकफुटला नक्कीच MS वॉरियर्स. सुरुवातीपासूनच धमाके करणे या टीमसाठी गरजेचे होते. मी म्हटलं होतं सुरुवातीलाच की 14चा रिक्वायर्ड तुम्ही जर डाऊन द ग्राउंड खेळी करत राहिलात तर इथे मात्र तुम्हाला जो रिक्वायर्ड आहे तो मोठ्या प्रमाणात वाढेल आणि तेच चित्र आपण पाहिलं आणि खास म्हणजेच विकेट पडण्याचा सिलसिला सुरूच आहे. आता देखील आपण पाहतोय तर आणखीन एक विकेट चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो विघ्नेश. आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट मॅच त्या ठिकाणी रेडी राहायचं आहे. ओवी पंचकृषी दापोळी अगेन्स्ट रायझिंग स्टार्स. पवई पंचकृषी क्रीडा समिती दापोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट रायझिंग स्टार या दोन्ही संघानं रेडी राहायचं आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं गेलं. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. 1 धाव इथे देखील मिळणार. शेवटचा चेंडू आहे. जरी आपण पराभवाच्या छायेत गेलो तरी देखील मात्र जाता जाता 1 धमाका मात्र MS वॉरियर्स या टीमकडून व्हायला हवा. नक्कीच या ठिकाणी दरम्यान आपण यानंतरचा होणारा सामना पवई पंचकृषी दापोली विरुद्ध रायझिंग स्टार्स यांच्यामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी सामना संपलाय. सामना जिंकतोय मल्हार 11 बोरिवली संघ. नक्कीच आपलं अभिनंदन आणि हार्डलक टीम MS वॉरियर्स. ताबडतोब या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. पवई पंचकृषी दापोली संघ आपण ताबडतोब या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. अतिशय सुरेख सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतं आपल्याला नक्कीच DBN लाईव्ह मार्फत.
नक्की